लातूर जिल्ह्यामध्ये गुटखा विकणाऱ्यांवर अनेक तालुक्यांमध्ये पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची धडाकेबाज कारवाई। या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 24 रोजी संपूर्ण लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाणे स्तरावर 44 पोलीस अधिकारी, 163 पोलीस अंमलदारांचे एकूण 25 पथके तयार करून महाराष्ट्र शासनाने विक्री व्यवसायासाठी प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसालाची विक्री करणाऱ्या दुकाने व पान टपऱ्यांवर कारवाईची मोहीम राबवण्यात आली होती। सदर मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ, तंबाखूजन्य गुटख्याची अवैध विक्री व्यवसाय करीत असलेल्या आस्थापनावर नमूद अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने छापेमारी करत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा व सुगंधित पान मसाला असा एकूण 2,94,799 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला, तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत। संपूर्ण लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करण्याचा संशय असलेले 17 मोठे गोडाऊन तसेच ज्या इस्मांवर या अगोदर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला बाळगल्यावरून गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा इस्मांचे राहते घर, आस्थापना तपासण्यात आल्या। सुगंधित पान मसाला व गुटख्याची विक्री करणाऱ्या 596 पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून प्रतिबंधित गुटखा व पान मसाला मिळून आलेल्या इस्मांवर एकूण 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सदरील गुन्ह्याचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत। सदरची कारवाई यानंतरही सुरूच राहणार असून जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यात येणार आहे। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।